शिंदेच्या काळातील कुठलीही योजना बंद होणार नाही, स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री फडणवीसांचं अंबादास दानवेंना उत्तर। एखादी योजना पुढे ढकलू शकतो पण बंद होणार नाही, फडणवीसांचं हे आश्वासन। अहिल्यानगरच्या वाडगाव थाटमध्ये आता वंजारी समाज बांधवांचं उपोषणकर्त्यांसोबत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी फोनवरून साधला संवाद। वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा असं जे बोलायला लागले तर त्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही, आमदार धनंजय मुंडे यांचा हा इशारा। 17 ऑक्टोबरच्या परळीमधील ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार। कुणाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आमच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला देण्याला आमचा विरोध, मुंडेंचं हे विधान। निवडून दिलेल्या नेत्यांनी चौथी नापासचं ऐकून ओबीसी आरक्षण घालवलं, नाव न घेता लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका। आता पक्ष नाही तर ओबीसी पाहून मतदान करा, हाकेंचं हे आवाहन। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावरती सोडून द्यावं लागलं। वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याची मंत्री गणेश नाईक यांची जाहीर कबुली। पालघरमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य असा मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणी विरोधात हा मोर्चा। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आदिवासी समाज एकवटणार। टॅरिफ युद्धादरम्यान चीनचा अमेरिकेवरती पलटवार। चीनच्या वाहतूक मंत्रालयानं अमेरिकेच्या मालकीच्या जहाजांवरती अतिरिक्त शुल्क लावलं, शुल्क आजपासून लागू होणार। लेहमधल्या हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जोधपूर तुरुंगामध्ये अजूनही अटकेत। पत्नी गीतांजली यांची पतीच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका। अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी। माजी आमदार सुरेश लाड यांचं जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाबाहेर आंदोलन। मंत्री आदिती तटकरे यांच्या तोंडी आदेशानं शिक्षकांच्या बदल्या थांबवल्याचा लाड यांचा आरोप। त्यांचा काहीतरी गोंधळ झालेला आहे, आम्ही दुर्गम भागामध्ये पट आणि शाळा टिकवण्याचं काम करतो। माजी आमदार सुरेश लाड यांच्या आरोपांना आदिती तटकरे यांचं हे उत्तर। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, तर शिष्टमंडळामध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी एकत्र पत्रकार परिषद होणार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही बैठक। वरळी डोममध्ये सायंकाळी बैठकीचं आयोजन। कोण कुणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही, तर कुणाची युती झाली तरी भाजप आणि महायुतीच निवडणुका जिंकणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून हा विश्वास व्यक्त। काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा। राज ठाकरे यांची भूमिका निर्णय नाही, संजय राऊत यांची माहिती। काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, ज्याचं नेतृत्व दिल्लीमध्ये ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील, राऊतांचं हे वक्तव्य। माध्यमात बातम्या चालताय असं काहीही बोललेलो नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितला, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, दुसरं कुणीही नाही, संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण। आक्रमक पद्धतीने हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आधी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, नवनाथ बन यांची ही टीका। मनसेसोबत आमची कोणतीच युती नाही, मनसेसोबतच्या युतीबाबत महाविकास आघाडीत चर्चा नाही। महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना आहे। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नेथाला यांचं हे वक्तव्य। चंद्रकांत पाटलांना प्रश्न केल्यावर भाजपकडून माझ्यावर केसेस करायची तयारी सुरू, माझे प्रोजेक्ट बंद केले, कुटुंब रस्त्यावर कसं येईल हा प्रयत्न केला, धंगेकरांचे हे आरोप। गुंड पक्षाशी संबंधित असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे, धंगेकरांनी गुंडाला विरोध केला, भाजपला विरोध केलेला नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं हे वक्तव्य। सत्ताधारी आमदारांकडून सरकारला शेतकरी कर्जमाफी आश्वासनाची आठवण। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने कर्ज काढावं, सरकारने दिलेलं वचन पाळलं पाहिजे। शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सरकारला जाहीरनाम्याची आठवण। धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ, तर सौदी अरेबियामधून 2 ऑक्टोबरला हा रुग्ण धुळ्यामध्ये आल्याची माहिती। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आता सर्व शासकीय कामकाज मराठीमध्ये होणार, मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले स्पष्ट आदेश। नागरिक सेवा, पत्रव्यवहार, फलक सर्व काही मराठीमध्ये ठेवण्याचा आदेश। बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा पडणार पार। पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक। पेरुगेट पोलीस चौकीसमोर अभाविपचा ठिय्या, तर मनसे विद्यार्थी सेनेने कार्यालयाला कुलूप लावल्यानं अभाविप संतप्त। तर पुण्यातील या ठिकाणी वाडिया कॉलेजमध्ये बायकॉट मनसे विद्यार्थी सेना असे पोस्टर झळकले, त्यामुळे वाद पेटला। पुण्यातील मनसे विद्यार्थी सेनेविरुद्ध अभाविप राड्याचं प्रकरण, तर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती जाणार, तर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार। अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील भेटणार। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य। पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवली आणि त्याची मागणी केली। निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती शोध आता
नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी. गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला अजय बोरिसा अटकेत. बोरिसाला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. पालघर जिल्हा परिषदेचे 57 पैकी 52 गट राखीव. अनुसूचित जमातींसाठी 37 तर अनुसूचित जातींसाठी 1. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 15 गट राखीव तर 4 गट अनारक्षित. साताऱ्यातील सासपडे या गावातील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी गावकरी आक्रमक. ग्रामस्थ आणि मराठा कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची देखील होतीये मागणी. लातूरमध्ये शेती रस्त्याच्या वादातून 2 शेतकऱ्यांना बेदम मारहाण तर चाटा शिवारातील ही घटना. डोक्याला मार लागला, त्यामुळे 1 जण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आणखी एका कारचा अपघात तर गाडीमध्ये 3 ते 4 तरुण असल्याची माहिती. पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू. जळगावच्या भुसावळ बस स्थानकामध्ये एका प्रवाशाकडून बसवरती दगडफेक. बसमध्ये चढू न दिल्यानं संभाजीनगरवरून आलेल्या प्रवाशानं बसवरती दगडफेक केली. बसच्या समोरच्या काचाही फोडला. दरोडा टाकण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी पकडलं. शिरपूर तालुका हद्दीतील सुळे फाटा या ठिकाणची ही घटना. 5 पैकी 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 2 गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतुसं पोलिसांनी केली जप्त. शिरपूर तालुक्यातील गांजाची शेती ड्रोनद्वारे शोधणार तर पोलीस आणि वन विभागाच्या वतीने ड्रोनद्वारे पेट्रोलिंग केली जाणार. वन जमिनीवरती मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड करण्याचा प्रकार. कारवाई पुढील 1 महिना चालणार. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या 2 घटना आल्यासमोर. 2 ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटलं. एका घटनेत 72 लाख तर दुसऱ्या घटनेमध्ये तब्बल 6 कोटी रुपये लंपास. सायबर पोलिसात गुन्हा या संदर्भात दाखल. बसमध्ये महागडा मोबाईल गायब असल्यानं बस थांबवून प्रवाशांची झडती घेतली. वाहतूक कोंडी होताच पोलीस दाखल तर पोलिसांनी सांगितल्यावरती बस निघाली पुढे. प्रवाशांना त्रास. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 6,000 रुपयांच्या बोनसची घोषणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय. डीआरआयकडून मुंबई विमानतळावरती ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत कारवाई. विमानतळ कर्मचाऱ्यांसोबत संबंधित सोन्याचं रॅकेट उद्ध्वस्त. 4 आरोपींना अटक. आरोपींमध्ये 1 जण विमानतळावरील कर्मचारी असल्याची देखील. अमरावतीमध्ये आंदोलनकर्त्या महिलेचा उपचारादरम्यान झाला मृत्यू. मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून पोलिसांनी बळजबरीने मृतदेह घेतला ताब्यात. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू. नवी मुंबईमधील क्लीनर अपहरण प्रकरणी एक मोठी बातमी. मनोरमा खेडकरांच्या अंतरिम जामिनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. बेलापूर कोर्टामध्ये सुनावणी पडली पार. कल्याण चिंचपाडा भवानी नगरामध्ये पुन्हा मराठी अमराठी असा वाद. मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका. अमराठी व्यावसायिकाची अरेरावी. मनसे भाजप पदाधिकाऱ्यांची अमराठी व्यावसायिकाला तंबी. जळगावमधील एका व्यावसायिकाची 4,64,000 रुपयांची ऑनलाईन झाली फसवणूक. मशीन दुरुस्तीच्या बहाण्यानं आरोपींनी व्हॉट्सअपवरती फाईल पाठवली. फाईल डाउनलोड केल्यानंतर बँक खात्यातील 4,64,000 रुपये गायब. कोल्हापूरमध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या राजू नर्लेकरला अखेर बेड्या तर जादा परताव्याच्या आमिषानं नर्लेकरकडून कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधींचा गंडा. नर्लेकर 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा. शेगावमध्ये तरुणाला मारहाण करत दहशत पसरवणाऱ्या भाई लोकांची शहर पोलिसांकडून धिंड. पोलिसांनी भर चौकात आरोपींना कान पकडून माफी मागायलाही लावली. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.